मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? का अजित पवार यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात? यांना बडतर्फ करा, असा मंत्री नको, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजेत. पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेजेस आलेत. सगळे लोक रडतायत, माध्यम रडतायत, माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडतायत. आणि आपले शासन इतकं निष्ठुर झालंय, इतकं अमानवीय झालंय आता की त्यांना अजूनही राजकारण करायचंय, अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत. मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं. कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आलेत, असंख्य लोकांचे, की रात्री झोप लागली नाहीये. त्या धनंजयचा सकाळी मला 2:30 वाजता मेसेज आहे, 2:30 वाजता, की ताई मला बघवत नाहीये हे सगळं, मी काहीतरी निर्णय घेणार आहे. तर मी त्याच्याशी सकाळी 7 वाजता बोलले की धनंजय असं करू नको, शांत राहा, तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला, आता तरी शांत राहा. आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे आता, सगळी मुलं, सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तो रडतोय, माध्यम रडतायत, रिपोर्टर्स रडतायत, आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वाव वाव, मला काय बोलावं खरंच कळत नाहीये. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय. आणि मला असं वाटतंय की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे माहिती होतं, याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं, ऑडिओज काय आहेत माहिती होतं, पिक्चर्स बघितलेले होते. तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, VIP ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला, त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही का? का नाही? मला खरंच कळत नाही.